वरळी डोममध्ये मेळावास्थळी बाळासाहेबांचा ठाकरे बंधूंना आशीर्वाद देणारा बॅनर। विजयी मेळाव्यानंतरही हेच चित्र दिसणार का याची उत्सुकता। स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार। भाषण फक्त 4 जण करतील। ऐनवेळी एखादा चेहरा वाढण्याची शक्यता। मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू आता राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का याची उत्सुकता। आजच्या मेळाव्यामध्ये मोठी घोषणा होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। राजकीय चिन्ह आणि पक्षांचे झेंडे न वापरता मुंबईत आणि वरळीमध्ये विजयी मेळाव्याचे बॅनर। मराठीचा गौरव करणारे संदेश दोन्ही पक्षांच्या फलकांवर। राज्यभरातून मेळाव्यासाठी मुंबईकडे कार्यकर्ते रवाना। नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी उभारली विजयी गुढी, तर पुणे आणि पालघरचे कार्यकर्तेही विजयी मेळाव्यासाठी निघाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।